हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल आर.पी. क्रिएटिव्ह ब्लॉग्समध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे रुपाली. आज मी डाळ भातावरचं जे वरण असतं, डाळ असते त्याची रेसिपी तुम्हाला मी दाखवत आहे. साऊथची. तर तुम्ही बघू शकता टमाटे आणि जे कांदा, मिरची, अद्रक हे ते कापून घेत आहे. आणि जे तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही लाकडावर का कापते, तर हे लाकूड आहे ना, आपलं तेजपत्र असतं, त्या तेजपत्राच्या झाडाचं लाकूड असतं हे, त्याच्यामुळे ते त्या साईडला वापरलेलं जातं. आता यापुढे कांदा कापून घेत आहे. कांदा ती एकदम बारीक व्यवस्थित कापते ती. त्यानंतर तुम्ही बघू शकता त्या कुकरमध्ये तुम्ही डाळ टाकल्यानंतर स्वच्छ करून घेणार आहे ती. आणि जे आपण कापलेलं जे मटेरियल असतं ते सगळं टाकून घेतलं आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. 2 शिट्ट्या करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता ते व्यवस्थित झालेलं आहे. आता ते घोटून व्यवस्थित मस्त हलवून मस्त ते रवण करून घेणार आहे. त्यानंतर तिथे आता हळद टाकलेली आहे. हळद टाकून घेतली. त्यानंतर आता एकदम थोडी कमी पडली होती म्हणून परत टाकली तिने. आता हिंग टाकणार आहे. ते तुम्ही बघू शकता ती हिंगाची गोळी. त्यावर तिने डाळचं वरचं पाणी असतं ते टाकलेलं आहे गरम गरम, जेणेकरून ते हिंग पातळ होईल. ती त्या वरणामध्ये टाकणार आहे, म्हणजे डाळमध्ये टाकणार आहे. तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थितरित्या मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि हे रिअल आहे. आता ती आता फोडणी देणार आहे. फोडणीचं हे तुम्हाला तेल दिसत आहे, हे तेल गोडे तेल नाही आहे. आपलं जे आपण डोक्याला लावतो खोबऱ्याचं तेल वापरतात ते. आणि तुम्ही बघू शकता त्याला फेस येतोय, म्हणजे व्हाईट कलरचा, पण चव खूप छान लागते. ते रिअल असतात. आणि त्याच्यामुळे आता तिने जिरे टाकलेलं आहे आणि कढीपत्ता टाकणार आहे. आता फोडणी टाकून घेतलेली आहे त्या वरणामध्ये, डाळमध्ये तुम्ही बघू शकता. आणि ते जे आहे कुकर तो गॅसवर ठेवून दिलेला आहे आणि 5-10 मिनटं ती उकळून घेणार आहे. उकळल्यानंतर ते थोडंसं घोटून करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आता ती कोथिंबीर टाकत आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर ती रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता.